नमस्कार, आर न्यूजच्या सोमवार दिनांक 29 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया गडिंग्लजमध्ये व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्येचं कारण अस्पष्ट। गणपती कृष्णा पाटील असं आहे 55 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव। गोडसाखरचे कामगार पोहोचले संचालकांच्या दारी, थकीत रक्कम देण्यासाठी घातले निवेदनातून साकडे। 5 ऑगस्टची डेडलाईन, 6 ऑगस्टपासून उग्र आंदोलनाचा इशारा। कोवाडला पुढील वर्षी गंभीर पूर परिस्थिती निर्माण होऊ देणार नाही, भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी दिला शब्द। आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार। श्रीमंत शाहू छत्रपतींचा आजरा पूर परिस्थिती पाहणी दौरा, आमदार सतेज पाटील यांची होती उपस्थिती। संकेश्वर बांधा महामार्ग टोल आणि साळगाव बंधारा प्रश्नी दिले निवेदन। आमदार राजेश पाटील यांचा पूर परिस्थिती पाहणी दौरा, खंडा, नांगनूर, अरळगुंडी या गावांना दिल्या भेटी। संबंधितांना तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना। बेळगाव वेंगुर्ला मार्गातील चंदगड हद्दीतील रस्ता हरवला खड्ड्यात, हा 3 राज्यांना जोडणारा मुख्य रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा, रस्त्याची झाली अक्षरशः चाळण। फुटबॉलपटूंनो सुविधातून प्रगती करा, गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र हत्तरकी यांचं प्रतिपादन। युनायटेड तर्फे करण्यात आलं 18-15 वर्षाखालील 40 खेळाडूंना किट वाटप। आणि आजरा महाविद्यालयात संपन्न झाला ट्रॅडिशनल डे, विविध रंगी पारंपरिक वेशभूषा आणि कला प्रकारानं विद्यार्थ्यांनी सजवला दिवस। शिक्षण सप्ताहानिमित्त झालं आयोजन।